नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। अप्पासाहेब सारे पाटील स्मृती पुरस्काराच्या निमित्तानं या ठिकाणी स्टेजवर उपस्थित असणारे खरं म्हणजे 2 महिन्यापूर्वी आदरणीय सारे पाटील साहेबांच्या नावाचा समाजभूषण पुरस्कार, समाज कार्य भूषण पुरस्कार आणि युवक पुरस्कार असा सर्वांगाने पुरस्कार देण्याची प्रथा आम्ही मागच्या वर्षीपासून ठेवलेली आहे। आणि पहिले 3-4 वर्षे फक्त एकच समाजभूषण पुरस्कार हा दिला जात होता। जानेवारीमध्ये पहिली आमची मीटिंग झाली की आपण कुणाला पुरस्कार द्यायचा त्या दृष्टीने विनोद शिरसाटच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग झाली आणि त्यावेळेला चर्चा झाली की आपण कुणाला पुरस्कारित करायचं आणि त्याची चंद्रशेखर राणा यांचं नाव सगळ्या मतानं एक मतानं मंजूर झालं। त्यानंतर समाज कार्यभूषण कुणाला द्यायचा हा विचार झाला आणि त्यानंतर सर्वांच्या विचारानं आज विचार झाला आणि भास्करराव पेरे पाटील यांचं नाव समोर आलं आणि त्यांनाही आम्ही त्या पद्धतीने पुरस्कार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला। आणि त्यानंतर आमच्या जिल्ह्यात युवक प्रेरणा पुरस्कार द्यायची प्रथा आपण ठेवली आणि आमच्या तालुक्यातील अमृता पुजारी ही महाराष्ट्र केसरी कुस्तीमध्ये नंबर मिळवलेले म्हणून तिलाही पुरस्कार द्यायच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला। आणि ही नावं ज्यावेळेला पक्की झाली त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा राजेंद्र सिंह राणांना फोन केला की असं तुमचं नाव आम्ही साहेबांच्या नावाचा समाजभूषण पुरस्कार तुम्हाला द्यायचा आहे आणि त्या दृष्टीने तुमचं नाव आम्ही सिलेक्ट केलंय। तर एका मिनिटात म्हटले की मी याला तयार आहे, कारण त्यांच्या हस्ते योगा बघा, त्यांच्या हस्ते आदरणीय साहेबांचा जयसिंगपूर भूषण पुरस्कार त्यांच्या हस्ते साहेबांना दिला गेलेला होता आणि त्यांच्या नावचा पुरस्कार आज आम्ही राजेंद्र सिंह राणांना देतोय। हा एक योगायोग घडलेला आहे आणि एका मिनिटात त्यांनी आम्हाला होकार दिला आणि त्या दृष्टीने या ठिकाणी ते हजर राहिले, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो। त्यानंतर पेरे पाटील साहेबांना देखील आम्ही फोन केला पण सुरुवातीला काही त्यांनी रिस्पॉन्स द्यायचं काही दिसलं नाही मला। परत मी फोन केल्यानंतर मग ते म्हटले मी येतो आणि मग ते या ठिकाणी आले, त्याबद्दल त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। आणि अमृता पुजारी तर आमच्या तालुक्यातली असल्यामुळं तिला सांगितलं तर तिच्या वडिलांनी होकार दिले आणि तेही या ठिकाणी हजर राहिले। आणि हे सगळा कार्यक्रम कुणाच्या अध्यक्षतेखाली आणि कुणाच्या हस्ते करायचा याच्याबद्दल चर्चा सुरू झाली आणि त्यावेळेला सगळ्यांच्या विचारानं विनोदच्या दृष्टिकोनातनं आम्ही उत्तम कांबळेंचं नाव घेतलं आणि त्यांना या ठिकाणी बोलवलं, कारण ते ज्येष्ठ साहित्यिक आहेत, संपादक आहेत, विचाराची लोकांना दिशा देणारे काम करतात आणि त्यांचंही आम्ही या ठिकाणी नाव घेतलं आणि त्यांनाही फोन केल्यानंतर त्यांनी एका मिनिटात होकार दिले आणि तेही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचंही मनापासून आपणा सर्वांच्या वतीनं स्वागत करतो। आणि त्यानंतर या ठिकाणी स्टेजवर उपस्थित असणारे बोरगावचे उत्तम पाटील आहेत, त्याचप्रमाणे आमच्या इथे पृथ्वीराज यादव आहेत, परत आमचे धारिया साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहेत, विनोद शिरसाट आहेत, त्याचप्रमाणे किसन कुराडे आहेत, आमचे मक्यानवर आहेत, आमचे शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमर पाटील आहेत, कुलकर्णी साहेब आहेत, अनिल राव आहेत आणि स्टेजवरचे सर्व वैभव जिल्हा ह्याचे आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी स्टेजवर उपस्थित असणारे सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आणि तुम्ही लोक आदरणीय सारे पाटील साहेबांचे विचार जपायचा प्रयत्न अजून करताय, त्यांच्यावर प्रेम दाखवताय आणि त्याचमुळे तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमचंही मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो। आणि त्याचप्रमाणे इथं पत्रकार बंधू देखील उपस्थित राहिले, मोठ्या प्रमाणात इथं पत्रकार बंधू आलेत, त्यांचंही मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो। पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो। नमस्कार साहेब यांच्या 9व्या स्मृतिदिनानिमित्त व्यासपीठावरील उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री उत्तम कांबळे सर, समाजभूषण पुरस्काराचे मानकरी माननीय डॉक्टर राजेंद्र सिंह राणा सर, समाजकार्य भूषण पुरस्काराचे मानकरी माननीय श्री भास्करराव पेरे पाटील, श्री दत्त उद्योगाचे अध्यक्ष क्षारपट जमीन मुक्तीचे जनक आदरणीय दादा व व्यासपीठावरील उपस्थित मला ज्येष्ठ असणारे सर्व मान्यवर, सर्वप्रथम मला डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील युवा प्रेरणा पुरस्कार दिल्याबद्दल मी आभार मानते दादांचे की आणि निवड समितीचेही। आणि गतवर्षी मी उपमहाराष्ट्र केसरी होते, यावर्षी खूप कष्ट केले आणि यावर्षी शिरोळ तालुक्याला मानाची गदा मी मिळवून दिली आणि इथून पुढे असेच ऑलिम्पिक मध्ये मला मेडल घ्यायचं आहे आणि आपल्या शिरोळ नगरीचे नाव खूप मोठं करायचं आहे। आणि इतकीच मी ग्वाही देते
की शिरोळनगरीचे नाव अख्ख्या जगभरात मी करेन आणि जाता जाता इतकेच बोलते की स्वतःवर विश्वास ठेवा, कारण फांदीवर बसलेल्या पक्ष्यांना फांदीवर नाही तर त्याच्या स्वतःच्या पंखावर खूप विश्वास असतो. इतकंच बोलते. धन्यवाद. प्रत्यक्ष दर्शन झालं मला, ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या शिरोळ नगरीमध्ये स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब पाटील स्मृती प्रत्यर्थ जे पुरस्कार देण्यात येतात, यावर्षी आमच्यासारख्याची आमची निवड करून निवड समितीनं व त्यांच्या कुटुंबातील परिवारानं एक प्रकारे आमच्यावर उपकारच केले असं म्हणायला हरकत नाही. यामध्ये जो मुख्य पुरस्कार आहे तो आत्ताच आपण पाहिलं, पाणीवाले बाबा म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांना देण्यात आलेला आहे. मी त्यांचाही अभिनंदन करतो. आणि दुसरा जो युवा पुरस्कार आहे तो कुमारी अमृता पुजारी यांना दिला. मी तिचंही मनापासून अभिनंदन करतो. निवड समितीने हे पुरस्कार निवडताना अनेक कस लावले असतील अशी खात्री अंदाजे काही करायला हरकत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, हा पुरस्कार घ्यायला जेवढा आनंद होतो मनामध्ये, तेवढेच असा पुरस्कार घेतल्यानं जिम्मेदारी पण वाढते माणसाची. हे पण तितकंच खरं आहे. म्हणजे आम्हाला आणखीन पुढे कसं जगायचं, काय करायचं याची शिकवण याच्यातून मिळते, जाणीव याच्यातून मिळते. म्हणून या समितीने हा पुरस्कारासाठी आमची निवड केली, त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. तसं 7वी शिकलेला वारकरी संप्रदायात जन्माला आलो. मी माझं काम 25 वर्षे इमानीद्वारे केलं. त्या गावाने 25 वर्षे मला ग्रामपंचायतची काम करायची संधी दिली, त्यांचे उपकार आहे. एका ग्रामपंचायत मध्ये तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला केवढा मोठा मान मिळू शकतो हे याचं एक उदाहरण या पुरस्काराच्या रूपाने मिळालेलं आहे. म्हणजे कोणत्याही माणसानं माझं काम छोटं आहे असं कधी समजू नये. तुम्ही जे काम करत असाल त्या कामातच देव पहा. देवाचं दर्शन तुम्हाला तिथंच होईल, इतरत्र जायची गरज नाही. आपल्या संतांना, राष्ट्रपुरुषांनी हे सगळ्यांनी सांगून ठेवलेलं आहे. मी आल्यापासून सकाळपासून पाहतोय. अप्पा साहब सारे पाटिल को जयसिंहपुर भूषण सम्मान दिया गया था. आज उन्हीं के नाम का समाज भूषण मुझे मिला है. मैं इस सम्मान को आनंद पूर्वक स्वीकारता हूं. मुझे गौरव इस बात का है कि जब किसी जगह का, किसी स्थान का अपनेपन का भाव होता है, उस अपनेपन के वातावरण में जब कोई याद करता है तो वो एक पारिवारिक सम्मान जैसा होता है. मैं आज के इस सम्मान को एक पारिवारिक सम्मान मानता हूं. अपनी जवानी के दिनों में इस इलाके को पानीदार बनाने का काम कर रहे थे और ये इलाका पानीदार बना, गन्ना बहुत पैदा किया और उसका परिणाम आज मुझे गणपतराव पाटिल जी ने दिखाया कि जब इंसान लालची होता है, जब शेतकारियों ने लालची होकर नदियों के पानी को बिना किसी हिसाब किताब के, बिना किसी अनुशासन के उसका उपयोग किया तो बहुत सारी जमीन पानी के अंदर छारपड़ हो गई, बिगड़ गई. उस जमीन को ठीक करने में गणपतराव जी लगे हैं. लेकिन हम लालची क्यों होते हैं? हमें हमारा लालच किसी सीमा तक रोकता क्यों नहीं? ये एक बड़ा सवाल है और ये बड़ा सवाल सबके लिए है. दोस्तों, इस दुनिया में 127 देशों को
5 बार 4 बार देखने के बाद लगा कि दुनिया कहीं ज्यादा पानी से उजड़ रही है और कहीं बेपानी होकर उजड़ रही है। सुखाड़ और बाढ़ पूरी दुनिया को उजाड़ रहा है। 1 दर्जन से ज्यादा युद्ध पानी के लिए इस वक्त इस दुनिया में चल रहे हैं। और जब भी अफ्रीका से और सेंट्रल वेस्टर्न एशिया के लोग उजड़कर यूरोप के शहरों में जाते हैं तो यूरोपियन उनको क्लाइमेटिक रिफ्युजी कहकर नशीब बदलून टाकलं। जर या तालुक्यातल्या गावोगाव असणाऱ्या सटव्या नावाच्या देवताने 100 वर्षापूर्वी जर असं भविष्य सांगितलं असतं की या भूमीमध्ये एक मुलगा असा जन्माला येईल की 50 वर्षाने जिथे पाऊस कधीच पडत नाही तो प्रदेश पाण्याने भरून टाकेल, लोकांना पटलं नसतं। ज्या तालुक्यातल्या असंख्य गावांच्या मध्ये पाणी नाही म्हणून तिथल्या मुलांना मुलीच दिल्या जात नव्हत्या, तिथे आता मुलींचा सुकाळ होईल असं जर कुणी सांगितलं असतं तर त्यावेळेला खरं वाटलं नसतं। मी याच तालुक्यात जन्माला आलेलो आहे आणि 50 वर्षे हा तालुका आप्पासाहेबांच्या प्रेरणेने त्यांच्या विचाराने कसा पुढे पुढे जातो आहे याचाही मी साक्षीदार आहे। मी 2 गावं पाहिली, शिरगुप्पे माझं गाव आणि टाकळीवाडी हे जन्मगाव। मुलांची लग्न होत नव्हते, माणसांची तब्येत चांगली नव्हते आणि उन्हाळ्यामध्ये इथले लोक स्थलांतर करून कोल्हापूरच्या सांगलीच्या फुटपाथवर रोजगार मागायला जात होते। त्या कुटुंबात मीही एक होतो। पण आप्पासाहेबांची एक जिद्द अशी होती की हा तालुका दुष्काळ मुक्त करेल, हा तालुका बेकारी मुक्त करेल, हा तालुका सावकारी मुक्त करेल, हा तालुका रोग मुक्त करेल। ही स्वप्न घेऊन त्याने आपल्या आयुष्याच्या वाटचालीला सुरुवात केली आणि त्या स्वप्नाचं फळ म्हणजे शिरोळ तालुक्यामध्ये एखादं गाव आता अपवादानच असं राहिलं असेल की जिथे रात्रंदिवस पाणी मिळत नाही। इतकं पाणी मिळतं की पाणी पिऊन पिऊन जमिनीचं सुद्धा पोट भोगलं। पाणी पिऊन पिऊन जमिनीचं गर्भाशय करपायला लागलं। औषधं खतं खाऊन खाऊन जमिनीची गर्भाशय करपायला लागली। जमीन वांज पडायला लागली, जमीन मतिमंद झाली, जमीन गतिमंद झाली आणि या गतिमंद झालेल्या, मतिमंद झालेल्या आणि वांजोटे पण भोगत असलेल्या जमिनीला, मिठाचा बळी ठरलेल्या जमिनीला पुन्हा माणसात आणण्यासाठी, पुन्हा तिला फलित करण्यासाठी, पुन्हा तिला सजवण्यासाठी आप्पासाहेबांचे चिरंजीव पुढे आले आणि खार फुटलेल्या सगळ्या जमिनी त्यांनी पुन्हा पिकांनी फुलवलेल्या आहेत। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।